नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतये नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कर्मफळाची कथा. विष्णू भगवान म्हणाले, लक्ष्मी, पौलव्याची कथा आणि गौदानाचे महात्म्य तुला सांगितले. आता या मलमासात यथाशक्ती पुण्यकर्मे करून काहीतरी वस्तू, वस्त्र, अन्न आणि पात्र वगैरे जे दान द्यायचे ते ब्राह्मणास, गरजूस, जावयास दिल्याने मोठे पुण्य लाभते. माणसाने आपल्या पारलौकिक कल्याणासाठी अधिक महिन्यात भगवान पुरुषोत्तमा प्रित्यर्थ दान देऊन व्रत केले पाहिजे. दान घेणारा ब्राह्मण सुशील आणि नेहमी समाधानी असा असावा. तो आपल्या धर्माचरणात पारंगत असावा. केवळ दुसऱ्याच्या द्रव्याची इच्छा करून आशाळभूतपणे वागणारा नसावा. कल्याण इच्छिणाऱ्या अशा तेजस्वी संत सज्जन यांना अधिक मासात मुद्दाम निमंत्रित करून त्यांना सन्मानाने दान द्यावे. व्याजाच्या आशेने दुसऱ्यांना दान देणारा एक सावकार, त्याच्यापासून कर्जाऊ रक्कम घेऊन ती परतफेड न करणारा एक कर्जदार आणि त्या कर्जदाराला जामीन राहूनही सावकाराला ती रक्कम न देणारा असा एक जमीनदार, या तिघांच्या मृत्यूनंतर घडलेली एक कथा मी सांगतो. एकदा एक यात्री ओढ्याखाली झाडाला घोडा बांधून विश्रांतीसाठी थांबला. त्याने आपले चंगू गबाळे झाडाच्या बुंध्याजवळ ठेवले. ओढ्यात थंड पाण्याने आंघोळ केली, शिदोरी सोडली, भाकरी खाल्ली आणि थोडी झोपही घेतली. तेवढ्यात झाडावरील एका माकडाने त्या प्रवासाच्या चंगूगबाळातील एक लहानसे गाठोडे पळविले. ते प्रवाशाला कळलेही नाही. थोड्या वेळाने तो प्रवासी परत घोड्यावर बसला आणि आपल्या पुढील मार्गावर निघून गेला. प्रवासी निघून गेल्यावर दुसरा एक माणूस तेथे आला. त्याने हातपाय धुतले, ओढ्याचे थंडगार पाणी तो प्याला आणि विश्रांतीसाठी झाडाखाली बसला. तर काय नवल, झाडावरील माकडाने पहिल्या प्रवाशाचे जे गाठोडे पळविले होते ते सोडून पाहताच माकडाच्या हातून ते निसटले आणि त्या दुसऱ्या माणसाच्या डोक्यावर पटकन पडले. हे काय, तो माणूस आश्चर्याने पाहू लागला. बापरे, सोने नाणे, दैवाची विचित्र लीला, देवाची देणगी. त्याने झाडावर पाहिले. ते माकड वाकुल्या दाखवीत तेथून पळून गेले. मग त्या माणसाने इकडे तिकडे बारकाईने पाहिले तर तेथे कोणीच नव्हते. झटकन त्याने ते गाठोडे धोत्रात बांधले आणि तो पटकन तेथून दूर निघून गेला. तेवढ्यात तिसरा एक माणूस त्या ओढ्यावर आला. त्याने आंघोळ केली. तो भाकरी खात शांतपणे बसला. मग तो पहिला घोडेस्वार प्रवासी पळत पळत तेथे आला. धापा टाकीत घाबरेपणाने त्याने त्या भाकरी खाणाऱ्या माणसाला विचारले, काय हो, माझे एक गाठोडे इथे पडले होते, ते तुम्ही पाहिले काय? घेतले असेल तर ते देऊन टाका. थोड्या वेळापूर्वीच मी येथे थांबलो होतो. नाही बुवा, कसले गाठोडे? ते मी कशाला देऊ? ते मी कशाला घेऊ? काय होते त्या गाठोड्यात? तोंडात घास घोटाळवीत तो माणूस बोलत होता. अरे चोरा, मलाच प्रश्न विचारतोस? दुष्टा, त्या गाठोड्यात माझी 12 वर्षाची कमाई होती. सोने नाणे. थोड्या वेळापूर्वीच मी इथे विश्रांती घेत पडलो होतो आणि आवरण्याच्या घाईत ते माझे गाठोडे इथेच पडले. कोसभर दूर गेल्यावर माझ्या ते लक्षात आले. मग मी परत इथे आलो. पाहतो तर तू, ते काही नाही, माझे गाठोडे तूच घेतले आहेस. बऱ्या बोलानं ते माझं मला परत दे, नाही तर बघ, जीवच घेईन तुझा. घोडेस्वार असा
हाताघाईवर येऊन त्या इस्माला दम देत होता. भाकरी खात बसलेला माणूस त्या घोडेस्वाराला विनंती करून सांगत होता, नाही हो, मी तुमचे कसले गाठोडे ते मुळीच पाहिले नाही. हवी तर माझी झडती घ्या, झाडाला बांधून चोप देईन, मारून टाकीन तुला. माझे धनाचे गाठोडे तूच घेतले आहेस की नाही बोल, नाही तर. तो प्रवासी त्या माणसाच्या अंगावर धावून गेला. त्याने त्या माणसाच्या मानेला विळखा घातला. मग मात्र तो माणूस उठला. त्या दोघांची झटापट चालली. आरडाओरड, शिवीगाळ, सारे रान गरजले. घोडा किंकाळू लागला. झाडावरील माकडे ची ची उड्या मारू लागली. ची ची करीत उड्या मारू लागली. सर्वत्र गोंधळ उडाला. मेलो मेलो, देवा धाव रे, देवा धाव रे, मेलो, असे तो माणूस किंकाळ्या फोडीत होता. घोडेस्वार प्रवासी त्या माणसाचे नरडे दाबत होता. दे माझे गाठोडे. नेमके त्याच वेळी आकाशमार्गे नारद मुनींची स्वारी तेथून चालली होती. त्यांनी आश्चर्याने तो देखावा पाहिला. त्यांना त्या ओरडणाऱ्या माणसाची खूप दया आली. तो देवाला हाका मारित होता, देवा धावा रे, पळ देवा, कुठे होता. नारद मुनी लगबगीने वैकुंठात आले. त्यांनी मला ओढ्याकाठचा तो सारा प्रकार सांगितला आणि ते म्हणाले, प्रभू तुम्ही दीनांचे दुबळ्यांचे कैवारी आहात ना. त्या आडदांड राक्षसाने भाकरी खात बसलेल्या गरीब माणसाचा गळा धरला आहे. तो माणूस तुमचा धावा करतो आहे आणि तुम्ही, तुमची दया क्षमा कुठे गेली आहे. मी हसून म्हणालो, अरे नारदा, जसे करावे तसे भरावे. या न्यायाने त्या ओढ्याकाठी तो प्रकार चालला आहे. त्या बाबतीत मी काहीच करू शकत नाही. जे होत आहे ते व्हायलाच पाहिजे होते. पूर्वजन्मीचा तो खेळ आहे. विष्णू भगवानांनी नारदाला त्या गोष्टीचा उलगडा केला. तो असा, त्या ओढ्याच्या काठावर मध्येच आलेला तो दुसरा प्रवासी म्हणजे पूर्वजन्मीचा तो एक सावकार होता. तिसरी भाकरी खात बसलेला गरीब माणूस हा पूर्वजन्मीचा कर्जदार होता आणि जो पहिला घोडेस्वार प्रवासी होता तो पूर्वजन्मीचा गरीब माणसाचा जामीनदार होता. सावकार मध्येच आला. त्याने कर्जाऊ दिलेली पूर्वजन्मीची रक्कम त्याला सहजच मिळून गेली. अचानक धनलाभ झाला. त्याला खूप आनंद झाला. तो तिसरा गरीब माणूस त्याच्याने पूर्वजन्मी सावकारापासून कर्जाऊ घेतलेली रक्कम परत फेडता आली नाही म्हणून त्याला भरपूर मार खावा लागला. आता तो घोडेस्वार प्रवासी पूर्वजन्मीचा त्यांचा जमीनदार त्याला या जन्मी 12 वर्षे कमाई करून धनाचा साठा करून त्या सावकाराची रक्कम अशा रीतीने भरून द्यावी लागली. तो त्या गरीब कर्जदाराला मारणारच. तेव्हा नारदा, ही ज्याच्या त्याच्या कर्मफळाची कथा आहे. यामध्ये देव आणि दैवत काहीच करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे या जन्मीचे ते तिघेही वाटसरू पूर्वजन्मी ब्राह्मण होते. म्हणून म्हणतो की ब्राह्मणांनी दुसऱ्याला धन देऊन व्याजाची आशा धरू नये. दुसऱ्यापासून कर्जाऊ का होईना द्रव्य घेऊ नये आणि फुकट्या मोठेपणा म्हणून कोणाला दाखवू नये. म्हणजे अधिक मासातील मोठेच पुण्यकर्म आहे. स्वतःचा आधार धर्म पाळून कठोर तपश्चर्या करणाऱ्या पौलव्य ऋषीला देवसुद्धा भ्याले. त्यांनी गायीच्या शरीरात प्रवेश केला म्हणून या अधिक मासात देवांपेक्षाही ऋषी, ब्राह्मण, संत, सज्जन आणि गौमाता यांना फार महत्त्व दिले आहे. या संबंधी मृगराजाची कथा 5व्या अध्यायात वाचावी. 4था अध्याय समाप्त. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार श्रोत्यांनो. अधिक मास महात्म्य अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः.
ओम सरस्वते नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नृगराजाची कथा. विष्णू भगवान म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे सर्व देव आणि तीर्थे गायीच्या अंगात असल्यामुळे गाय हा प्राणी अत्यंत पवित्र बनला. पौलव्य ऋषीने शांत होऊन गायीची पूजा केली आणि आपल्या आश्रमात त्यांनी नंतर अनेक गायी पाळल्या. ज्ञानी ऋषींच्या रागापुढे देवांचेही काही चालत नाही. मग मानवाबद्दल काय सांगावे? गोदान करण्यात घडलेल्या अपराधामुळे आणि ब्राह्मणाच्या रागामुळे पूर्वी नृग नावाचा एका राजाला शिक्षा भोगावी लागली. ती कथा अशी आहे. पूर्वी नृग नावाच्या राजाने अधिक मासात एक गाय ब्राह्मणाला दान दिली. ती गाय त्या ब्राह्मणाच्या घरातून रात्री निसटून परत नृगराजाच्या गोशाळेत आली. दुसऱ्या दिवशी राजाने योगायोगाने चुकून तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकली. तो ब्राह्मण त्या गायीला घरी नेत असताना वाटेत पहिल्या ब्राह्मणाने ती गाय ओळखली. तो म्हणाला, काय रे चोरा, नृगराजाने मला काल दान दिलेली ही गाय तू चोरून चालविलीस काय? छे छे, मी तुझी गाय कशाला चोरीन? अरे, ही गाय मला नृगराजानेच आज दान दिलेली आहे. ही गाय माझी आहे. तो दुसरा ब्राह्मण खूपच रागावला आणि म्हणाला, नाही नाही, ही गाय माझीच आहे. मी ओळखली आहे. रात्री ही माझ्या गोठ्यातून पळून गेली. तीच तू चालविली आहेस. सोड सोड, ही माझी गाय. अशा रीतीने त्या एका गायीबद्दल दोन्ही ब्राह्मणात खूपच भांडण चालू होते. वाटेत बघ्या लोकांची ही गर्दी जमली. ती गर्दी थेट नृगराजापर्यंत पोहोचली. मग नृगराजा स्वतः घटनास्थळी पोहोचला. त्याने त्या दोन्ही ब्राह्मणांना ओळखले आणि ती गायही ओळखली. मग नृगराजाच्या लक्षात आले की आपल्या हातून ही एकच गाय या दोन ब्राह्मणांना दान दिल्याची चूक झाली आहे. आता त्या अपराधाबद्दल करणार तरी काय? नृगराजाने आपल्या हातून न कळत घडलेल्या त्या अपराधाबद्दल दोन्ही ब्राह्मणांजवळ क्षमा मागितली. परंतु ते दोघेही नृगराजावर खूपच रागावले. प्रत्येक जण म्हणाला, हीच गाय माझी आहे. त्यांचे भांडण काही आवरेना. राजा म्हणाला, ही गाय आता फक्त एका जणानेच घ्यावी. दुसऱ्याला मी दुसऱ्या 2 गायी देतो आणि मोबदल्यात भरपूर दक्षिणा देतो. पण काही केल्या ते दोघेही ऐकेनात. ते हट्टाला पेटले. शेवटी पहिल्या ब्राह्मणाने आडदांडपणे दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यावर सर्वांसमक्ष चांगला चोप दिला आणि तो ती गाय घेऊन घरी गेला. दुसऱ्या ब्राह्मणाने विव्हळत राजाला शाप दिला. पुढे कालांतराने नृगराजा मरण पावला. यमराजाने त्याला सरड्याचे रूप देऊन अरण्यातील एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले. तेथे तो मृगसरडा दुःख भोगीत राहिला. श्रीकृष्णाची साम प्रद्युम्न मुले एका दिवशी खेळत खेळत त्या विहिरीजवळ आली. त्यांनी विहिरीतील तो भला मोठा सरडा तडफडत असलेला पाहिला. त्यांना त्या सरड्याची दया आली. त्यांनी सरड्याला वर काढण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना ते जमेना. मग स्वतः श्रीकृष्ण तेथे आले. भगवान श्रीकृष्णाने त्या सरड्याला वर काढले तर काय नवल, त्या सरड्याचे रूपांतर एका दिव्य पुरुषात झाले. तो दिव्य पुरुष म्हणाला, श्रीकृष्णा, तुम्ही आज माझा उद्धार केलात. मी नृगराजा पूर्वजन्मात गोदानाला चुकून ब्राह्मणांचा राग ओढावून घेतला. त्यामुळे सरडा होऊन येथे पडलो होतो. आता मी सुखाने स्वर्गात जातो. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, असे आहे महात्म्य त्या गोदानाचे. ब्राह्मण, ऋषी, देव यांच्या रागाने परिणाम म्हणून पौलव्याची आणि नृगराजाची कथा तू ऐकलीस. आता 6व्या अध्यायात
दीपपूजा आणि दीपदान यांची माहिती व एक कथाही तुला सांगतो, ती नीट ऐक. 5वा अध्याय संपूर्ण. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रोत्यांनो, श्री पुरुषोत्तम अधिक मास महात्म्य अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री राधा कृष्णाय नमः. दीपपूजा दीपदान. श्री लक्ष्मीने विचारले आणि नारायणांनी सांगितले की अधिक महिन्यात दीपपूजा करणे आणि सत्पात्री ब्राह्मणाला दीपदान करणे हे फारच पुण्यकारक आहे. या दानामुळे माणसाची सर्व पातके दूर होतात. आयु, आरोग्य, संतती, संपत्ती, सुख, शांती आणि समाधान प्राप्त होते. दिव्याला दररोज नियमित मनापासून नमस्कार जरी केला तरी सर्व फळे प्राप्त होतात. ज्या दिवशी अधिक मासात दीपदान करायचे त्या दिवशी प्रातःकाळी लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. तीर्थस्नान घडले तर फारच उत्तम. नंतर नेहमीप्रमाणे देवपूजा करून एका स्वच्छ जागेवर चौरंग मांडावा, आरास करावी. चौरंगावर किंवा पाटावर धान्य राशी ठेवावी. त्या राशीवर पाण्याने भरलेला कलश मांडावा. त्या कलशावरील पात्रात तांब्याचा किंवा धातूचा दिवा तुपवातीसह प्रज्वलित करून ठेवावा. नंतर श्री गणेश, पुरुषोत्तम, राधिकेसह श्रीकृष्ण यांची आणि त्या दिव्याची पूजा षोडशोपचार करावी. तो दीप ब्राह्मणाला दान देऊन टाकावा. त्या संतजन किंवा ब्राह्मणाला यथाशक्ती वस्त्र, पात्र, अन्न, शिधा, मिष्टान्न, भोजन आणि तांबूल विडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्या दिवशी आप्तेष्टांना पुरणाच्या धोंड्याचे भोजन घालावे. जावयाचा सत्कार करावा. जावयाला किंवा सत्पुरुषाला ब्राह्मणाला तुपात तळलेले धोंडे किंवा 33 अनारसे दान द्यावेत. बत्ताशे, खारका, सुपाऱ्या, फळे हे सुद्धा 33 व या संख्येतच दान करावे. पूर्वीच्या काळी अधिक मासात गोदान, भूदान, हिरण्यदान वगैरे मोठमोठी दाने महिनाभर देत असत. पण त्या सर्व दानापेक्षा दीपपूजा आणि दीपदानाचे महत्त्व फार मोठे आहे. मग दीपपूजेची एक लहानशी कथाही नारायणांनी सांगितली. ती अशी. फार पूर्वी सरस्वती नदीच्या तीरावर एका आश्रमात सुशर्मा नावाचा एक गृहस्थ राहत होता. भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. तथापि गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये तो पाळीत असे. सदा समाधानी राहणाऱ्या सदाचारी विचारी स्त्री पुरुषांवर भगवान पुरुषोत्तम सदैव संतुष्ट राहतात. सुशर्माचा नित्यनियम चालू असता अधिक मास आला. या महिन्यात विशेष व्रते, दाने करावीत, परंतु तितके सामर्थ्य सुशर्माला नव्हते. मग त्याने विचार केला आणि फक्त एक वेळ भोजन आणि तेही मौन पाळून सोपे व्रत करावे. अधिक मास महात्म्य ग्रंथाचे वाचन, श्रवण, मनन करून देवापुढे अखंड प्रज्वलित असा नंदादीप लावायचा. दररोज दीपपूजा करायची आणि मग एके दिवशी ब्राह्मणाला दीपदान द्यायचे. एवढाच नियम आणि दान करावे झाले. त्याप्रमाणे त्याने व्रत आणि नियम चालू ठेवले. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम सुशर्मावर प्रसन्न झाले. त्यामुळे त्याला सदैव सुख, शांती, संपत्ती आणि समाधान लाभले. अधिक महिन्यातील कृष्ण एकादशीची रात्र होती. सुशर्माने रात्रभर जागरण केले. आता उद्या द्वादशी. द्वादशीच्या दिवशी निष्ठावान ब्राह्मणाला व संतजनांना बोलावून त्यांच्याकडून दीपपूजा यथासांग करावी आणि दीपदान विधीपूर्वक द्यावे असा विचार करून तो भल्या पहाटेस नदीवर स्नानासाठी गेला. तेवढ्यात काय गडबड झाली. देवाजवळील त्या नंदादीपाजवळ एक उंदीर आला. दिव्याची वात मंद झाली होती. वातीवर काजळी आली होती. ती वात पळविण्याचा त्या उंदराचा बेत होता. परंतु कोपऱ्यात एक मांजर लपून बसले होते. उंदीर हळूहळू दिव्याजवळ आला. तोच त्या मांजराने उंदरावर झडप घातली आणि आपले भक्ष्य बरोबर टिपले. या धरपकडीच्या धडपडीत एक मात्र अगदी विशेष गोष्ट सहजासहजी घडून आली. मांजराने उंदरावर उडी घेताच तिचा धक्का सहजच त्या नंदादीपाला लागला. दिव्यावरील काजळी झटकली गेली.
वात थोडी पुढे सरकली आणि तो दिवा पहिल्यापेक्षा जास्तच प्रकाशमान झाला. सुशर्माने स्नान केले आणि घरी येतानाच तो एका ब्राह्मणाला बरोबर घेऊन आला. देवघराजवळ येताच त्या दोघांनी नंदादीपाचा तो लख प्रकाश पाहिला. त्यांचे डोळे दिपले. आहा, हा आगळा तेजस्वी प्रकाश! भगवान पुरुषोत्तम प्रसन्न झालेले दिसतात, असा आनंद प्रदर्शित करून सुशर्माने ब्राह्मणाकडून यथासांग दीपपूजा करून घेतली. त्यानंतर त्याने निष्ठापूर्वक ते दीपमान ब्राह्मणाला दान दिले. सारा विधी आटोपून ते दोघे अंगणात आले तर काय आश्चर्य, ते मांजर अंगणात मरून पडले होते. सुशर्मा आणि ब्राह्मण त्या मांजराच्या देहाकडे पाहत विचार करीत होते. तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान तेथे आले. विमानातील देवदूतांनी ते मांजर उचलून विमानात ठेवले आणि सुशर्मा पुढे हात जोडून नम्रपणे ते देवदूत म्हणाले, चला महाराज, विमानात बसा. या मांजराच्या हातून रात्री नकळत दीपपूजा घडली म्हणून तिचा उद्धार झाला आणि आपण सतत या मल महिन्यात दीपपूजा केली. आज आपण दीपदान दिले. या पुण्याईमुळे तुम्हाला भगवान पुरुषोत्तमाने हे विमान पाठवून थेट गोलोकात मानाचे स्थान दिले आहे. नंतर तो सुशर्माही विमानात आकाशमार्गे निघून गेला. ब्राह्मण आप वासून पाहत राहिला. विष्णू भगवान म्हणाले, लक्ष्मी, दीपपूजा आणि दीपदान यांचे अधिक महिन्यातील हे असे श्रेष्ठ फळ मिळत असते. 7व्या अध्यायात मी तुला दीपविध्वंसनाची कथा सांगणार आहे. ती चित्त देऊन ऐक. 6वा अध्याय समाप्त. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. 6वा अध्याय भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करते.